Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। उल्लासनगर 3 में 2 वाहनों में जोरदार टक्कर के कारण कई लोग हुए घायल। उल्लासनगर के छत्रपति शाहू महाराज फ्लाईओवर पर गुरुवार रात को एक बड़ा हादसा हुआ, जिसमें 4 लोग गंभीर रूप से घायल हो गए। मिली जानकारी के अनुसार उल्लासनगर महानगर पालिका के एम्बुलेंस और एक रिक्शा के बीच जोरदार टक्कर लगने की घटना सामने आई है। इस टक्कर में रिक्शा चालक और 2 यात्री गंभीर रूप से घायल हो चुके हैं। वहीं एम्बुलेंस चालक ने अपना बचाव करते हुए दावा किया कि रिक्शा उल्टी दिशा से आ रही थी। इसी दौरान एम्बुलेंस चालक ने अचानक ब्रेक लगाए, जिसके चलते पीछे से आ रही एक मोटरसाइकिल एम्बुलेंस से टकरा गई। इस हादसे में बाइक सवार भी गंभीर रूप से घायल हो गया। सभी घायलों को तुरंत उपचार के लिए उल्लासनगर के सरकारी सेंट्रल हॉस्पिटल में भर्ती कराया गया है। काय झालं तेव्हा? मी अंबरनाथहून येत होता गाडी खोलून। अंबरनाथ मी गॅरेजमध्ये काम करतो, श्रीराम चौकात गगन ऑटो पासमध्ये। मी तिथं गाडी खोलून येत होता, ॲम्ब्युलन्सवाले पूर्ण रॉंग साईडने येत होता। तिथे बघा पूर्ण रॉंग साईडने येत होते ॲम्ब्युलन्सवाला। मी त्यांनी हॉर्न वाजवत होता, मी तरी पण मी माझ्या साईडने होता, तरी पण त्यांनी पूर्ण गाडी अंगावर घालली त्यांनी पूर्ण। आता किती जणांना कुठे कुठे लागले? 4, 5, 6 जणांना लागलेलं आहे। ॲक्टिवावाल्याला लागले, माझे 3 मागे माझे भाऊ होते, त्यांनाही लागलेलं आहे। पूर्ण मार लागला, इथं पूर्ण मुक्का मार लागला पायाला। ते एका भावाचा फ्रॅक्चर पूर्ण झालाय पाय पूर्ण। हे बघा पूर्ण गाडी लॉस झाली, कस्टमरची गाडी आहे, मला पूर्ण भरून द्यायला लागत। हे जे जबाबदार कोण असणार आहे? तुझं नाव काय आणि तू ॲम्ब्युलन्स घेऊन कुठे चालला होता? काय झालं नेमकं? सर, माझं नाव हरेश रमेश सोनवणे। मी ॲक्च्युली 4 नंबरला पेशंट सोडून रिटर्न येत होतो आणि थोडीशी ब्रिजच्या दरम्यान थोडीशी ट्रॅफिक झाल्यामुळे मी थोडासा सायरन मारल्यानंतर नॉर्मली ट्रॅफिक क्लिअर होता मी थोडीशी गाडी पुढे घेतली। समोरून हे गाडी डायरेक्ट म्हणजे ज्या रस्त्याने त्यांना यायला पाहिजे त्या रस्त्याने आलेत नाही, ते खड्डे चुकवण्यासाठी माझ्या साईडला आले। माझ्या साईडला येता मी समोरून पाहतोय पण की त्यांची गाडी येते करून, तरी पण त्यांनी ब्रेक मारला नाही, सीधी येऊन माझ्या गाडीला थांबवली आणि माझ्या गाडीला ठोकल्यानंतर मी पहिले ब्रेक मारला, त्यांची गाडी येऊन ठोकली आणि मागून माझ्या एक ॲक्टिवावाले होते ते मला ठोकले। आता त्यांचं म्हणणं आहे की मी ब्रेक का दाबला असं। तर ह्या बाबतीत तुम्ही वरिष्ठांना कळवलं का तुमच्या? नाही, जसं झालं तसं आता मी डायरेक्ट पहिले यांना बघायला आलो। आता मी डायरेक्ट वरिष्ठांना सांगून व्हॉट्सअप वगैरे जेवढे प्रूफ आहे तेवढे मी त्यांना व्हॉट्सअप करणार आहे।